भाग्य दिले तू मला. भाग 5. औषधांच्या हेवी डोजमुळे त्रास होतोय तिला आणि आय थिंक ती खूप स्ट्रेस घेतीये या सगळ्याचा. अँड दॅट्स नॉट गुड फॉर हेअर. आर्यन, वी हॅव टू बी केअरफुल अबाउट हेअर. सो टेक केअर ऑफ हेअर, डॉक्टर म्हणाले आणि ते तिथून निघून गेले. आर्यन मृदुलाच्या शेजारी येऊन बसला. त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, तिचा हात हातात घेतला आणि हलकेच त्यावर किस केलं. तशी झोपेतही तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्याची लकीर उमटली. तिचा उतरलेला चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटत होतं. मृदू, तुला माहितीये, पियुषचं ना माझ्याशिवाय पानही हलत नव्हतं. सतत दादा दादा करून माझ्या मागे पुढे करायची. ती गेली ना तेव्हा खरंच खूपदा वाटायचं मला की ती मलाही तिच्यासोबत घेऊन गेली असती तर खूप बरं झालं असतं. आता कुठे तिच्याशिवाय जगण्याचा प्रयत्न करायला लागलोय ग मी. मला नाही गमवायचंय राणी तुला. आज मी जे तुझ्याशी बोललो ते कदाचित बोलायला नको होतं, पण कधीतरी तुझ्याही डोळ्यात मला तेच भाव दिसतंय ग. आय एम सॉरी मृदू. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. आर्यन बोलत होता आणि मृदूला गाढ झोपली होती. तिच्याकडे बघत असताना कधीतरी आर्यनचा डोळा लागला. आर्यन, मृदूला दचकून उठली. घामाने चिंब भिजली होती ती. काय झालं मृदू? काही स्वप्न बघितलंस का? आर्यन तिच्याशी बोलत होता, पण ती मात्र भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. तुला काही झालं तर मारून जाईल रे मी. मृदू, अगं काय झालंय सांगशील का? किती रडणार आहेस? शांत हो ना प्लीज. मृदूला खूप रडत होती आणि तिला असं पाहून आर्यनच्या मनाची घालमेल होत होती. त्याने हळूच मृदुलाला त्याच्यापासून दूर केले. मी आहे ना इथेच, आता प्लीज रडू नकोस. आर्यन तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला. खूप वाईट स्वप्न पाहिलं रे मी. मृदुला रडतच म्हणाली. स्वप्नच होतं ना राणी. बघ मी इथेच आहे तुझ्याजवळ. आर्यन तिला समजावत होता. मृदुला नकळत तिच्या मनातलं बोलून गेली होती. अजूनही तिचा ताप उतरला नव्हता. आर्यनने तिला खूप समजावून शांत केलं आणि झोपवलं. त्याचा हात पकडूनच झोपली ती. इकडे यशने आधी मृदुलाच्या आईला आणि सौरभला घरी सोडले आणि मग तो आर्याच्या तिच्या घरी सोडायला निघाला. यश, प्लीज गाडी थोडी बाजूला थांबवशील का? आर्या म्हणाली. का ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का? यशने काळजीने विचारले. प्लीज पटकन थांबव ना, आर्या काकुळतीला येऊन म्हणाली. यशने गाडी एका बाजूला थांबवली तशी आर्या पळतच बाहेर गेली आणि तिला उलटी झाली. यशने गाडीतली पाण्याची बॉटल घेतली आणि तिच्याजवळ गेला. आर्या पाणी पिली. सगळे केव्हापासून सांगत होते, पण नाही, आम्हाला तर ऐकायचंच नाहीये कुणाचं. आर्या, अगं माहीत आहे की नाही सहन होत आपल्याला, तरी का हट्ट करायचा? यश म्हणाला. त्याच्या बोलण्यात तिच्याबद्दलची काळजी स्पष्ट जाणवत होती. माझी बेस्ट फ्रेंड हॉस्पिटलमध्ये असताना मला घरी राहावलं असतं का यश? आर्या म्हणाली. तिचा कंठ दाटून आला होता. कळतंय ग मला, पण मला सांग, मृदुलाला जर कळालं की हॉस्पिटलमध्ये राहून तुला एवढा त्रास झालाय तर तिला किती वाईट वाटेल? यश म्हणाला. यश प्लीज, आर्यन आणि मृदुला यातलं काहीच सांगू नकोस. आर्या म्हणाली. नाही सांगणार, पण जर तू माझी एक गोष्ट ऐकलीस तर. यश म्हणाला. यश प्लीज नको ना, घरी माझं मन नाही लागणार रे. आर्या म्हणाली. अगं पण स्वतःकडे बघ ना जरा. मला माहितीये तुला हॉस्पिटलमध्ये पण 2-3दा उलटी झाली होती. किती विकनेस जाणवतोय तुझ्या चेहऱ्यावर. फक्त आजची रात्र घरी आराम कर. आय प्रॉमिस, उद्या सकाळी मी तुला घ्यायला येईल, मग तर झालं. यश तिला समजावत म्हणाला. यशने तिला खूप समजावलं तेव्हा कुठे ती घरी थांबायला तयार झाली. गाडीत बसल्यावर आर्याला लगेच झोप लागली, कारण ती दाखवत नसली तरी खरंच तिला खूप विकनेस आला होता. गाडी चालवताना मध्येच यशने तिच्याकडे बघितलं. ती गाढ झोपली होती. किती गोड आहे ना ही. खूपच इनोसेंट आहे. हिला एवढा त्रास होता तरी घरी गेली नाही. मृदूसाठी तिथे थांबली. खरंच मनाने खूप चांगली आहे ही. यश मनातच विचार करत होता. आर्याला घरी सोडून यश त्याच्या घरी गेला. यशने मृदुलाचे रिपोर्ट सोबत आणले होते. घरी पोहोचला तेव्हा यशचे बाबा टीव्ही बघत सोफ्यावर बसले होते आणि आई किचनमध्ये काहीतरी काम करत होती. अरे यश, आलास तू? केव्हापासून वाट बघत होते मी तुझी. आता तुलाच फोन करणार होते. यशची आई किचनमधून बाहेर येत म्हणाली. थोडं काम होतं म्हणून गेलो होतो ग आई, आणि आताही फक्त थोड्या वेळासाठी आलोय, लगेच परत जाणार आहे. यश म्हणाला. अरे पण एवढं काय महत्वाचं काम आहे तुझं? आला तेव्हापासून बाहेरच आहेस ना? बाबा म्हणाले. ते मी तुम्हाला नंतर सांगतो बाबा, आधी तुम्ही हे रिपोर्ट्स बघा ना. यश त्यांना रिपोर्ट्स देत म्हणाला. बाबांनी त्याच्या हातातून रिपोर्ट्स घेतले आणि त्याच्यावरचे नाव बघताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. यश, ही तीच मृदुला आहे का? बाबांनी रागाने विचारले. हो बाबा, तीच मृदुला आहे ही. यश म्हणाला. यश, मी तुला तेव्हाच सांगितलं होतं की त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाहीये.
बाबा म्हणाले, खरंच बाबा, रोहिणी देसाई तुमची कुणीही लागत नाही. यशने त्यांच्या डोळ्यात बघत विचारले. नाही, ती माझी कुणीही लागत नाही आणि तुझीही नाही. स्थितीज यशचे बाबा दुसरीकडे बघत म्हणाले, एवढ्या वर्षापासून अशा कोणत्या चुकीची शिक्षा देतायत बाबा तुम्ही आत्याला? काय चुकलंय बाबा तिचं? यश म्हणाला, हे बघ यश, या सगळ्यांशी तुझा काहीही संबंध नाही आणि मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. बाबा रागत म्हणाले, अहो बाबा, असा कसा संबंध नाही? रोहिणी आत्या आहे माझी. सौरभ आणि मृदुला बहीण भाऊ आहेत माझे. यश म्हणाला, अरे यश, नाही आई, आज प्लीज तू मध्ये पडू नकोस. आज तर मला यांचे सगळे गैरसमज दूर करायचे आहेत. आई मध्ये बोलत होती पण यशने त्यांना शांत केले. मला कुठलाही गैरसमज झाला नाहीये यश. बाबा म्हणाले, खूप मोठा गैरसमज झालाय बाबा तुमचा. तुम्ही ज्या चुकीची आत्याला एवढी मोठी शिक्षा देताय ना, ती चूक खरं तर तिने केलीच नाहीये. आता मात्र स्थितीत आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. मान्य आहे बाबा की आत्याने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं आणि त्यासाठी तुम्ही आणि आजोबा तिच्यावर रागवलात. आजोबांची तब्येत बरी नसताना त्यांना शेवटचं आत्याला भेटायचं होतं, म्हणून तुम्ही तिला फोन केला आणि सरळ म्हणालात की तिला तुमच्याबद्दल थोडं जरी काही वाटत असेल तर तिने आजोबांना भेटायला यावं. हो, म्हणालो होतो मी तिला, पण ती नाही आली बाबांना भेटायला. बाबा आपल्याला सोडून गेले पण तरीही ती नाही आली त्यांना भेटायला. स्थितीज यशला मध्येच तोडत म्हणाले, पण ती का नाही आली याचा कधीतरी विचार केला का तुम्ही? तुम्ही फोन केला त्यानंतर ती लगेच निघाली होती आजोबांना भेटायला. आत्या प्रेग्नेंट होती बाबा आणि घाईघाई पायऱ्या उतरताना तिचा पाय घसरला आणि ती पडली. त्यातच तिचं बाळ गेलं. बाबा, खूप प्रयत्नांनी डॉक्टरांनी आत्याला वाचवलं. त्यानंतर 3-4 दिवस ती हॉस्पिटलमध्येच होती. कशाचंच भान नव्हतं तिला. जेव्हा ती थोडी नॉर्मल झाली तेव्हा लगेच आली होती ती आजोबांना भेटायला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तुम्ही तिला घरातही येऊ दिलं नाही. ओ बाबा, ती प्रॉपर्टीमध्ये वाटा मागायला आली आहे असं म्हणालात तुम्ही तिला. जेव्हा तिला तुमच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही तिला म्हणालात की ती तुमच्यासाठी मेली. काय अवस्था झाली असेल तिची बाबा. तिने तुम्हाला खूपदा खरं सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही कधीच तिचं ऐकून घेतलं नाही. जेव्हा तुम्हाला कळलं की मी तिला आणि मृदुलाला ओळखतो तेव्हा तुम्ही मला त्यांच्यापासून दूर ठेवायला सांगितलं होतं ना तिला. तेव्हाही ती स्वतःला मृदुलाच्या आणि माझ्या नजरेत वाईट बनली. पण तिने तुमचं ऐकलं. 4 वर्षांपासून एकमेकांचं तोंडही बघितलं नव्हतं आम्ही, पण आज अचानक आर्यनमुळे मी मृदुलाला परत भेटलो. हॉस्पिटलमध्ये आहे बाबा ती. ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालाय तिला. बाबा, आत्ता तरी आत्यावरचा राग सोडा. गरज आहे तिला आत्या आपली. स्थितीच डोक्याला हात लावून बसले होते. हे सगळे ऐकून ते सुन्न झाले होते. यश त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला. यश, चुकलो रे मी. खूप मोठी चूक केली मी. एवढी वर्ष माझ्या बहिणीला त्या चुकीची शिक्षा देत राहिलो, जी चूक तिने कधीच केली नव्हती. स्थितीज म्हणाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाबा, अजूनही वेळ गेलीये नाहीये. आपण जाऊयात त्याकडे. आज तुमच्या आधारची गरज आहे बाबा तिला. यश त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाला. घेऊन चल यश मला तिच्याकडे. माफी मागायची आहे मला तिची. खूप सहन केलं रे तिने एकटीने. आता अजून नको. आताच्या आता घेऊन चल मला तिच्याकडे. स्थितीज म्हणाले. बरं वाटतंय का आता? मृदुलाला जाग आली तर आर्यन तिच्याकडेच बघत बसला होता. त्याने लगेच तिच्या डोक्याला हात लावून ताप आहे का ते बघितलं. आधीपेक्षा कमी आहे आता ताप, पण अजून पूर्ण उतरला नाहीये. आर्यन म्हणाला, अरे बरं वाटतंय मला आता. मृदुला त्याची काळजी बघून म्हणाली. याआधी त्यांच्यात जे काही झालं होतं त्याविषयी बोलायचं दोघेही टाळत होते. आर्यनला भीती होती की तिला परत त्रास व्हायला नको आणि मृदुलाच्या मनात काय काय चाललंय होतं ते तिलाच कळत नव्हतं. हो ना, तुझ्यासाठी तू नेहमीच बरी असतेस. आता फक्त आराम करायचा. बेडवरून उठलीस ना तर बघ. आर्यन म्हणाला. एक तर मला बरं नाही आणि त्यात तू मला रागवतोय. मृदुला नाटकीपणे म्हणाली. रागवत नाहीये ग राणी मी तुला. फक्त तुला हे सांगायचा प्रयत्न करतोय की तू स्वतःची काळजी घ्यायला हवी. आर्यन तिला समजावत म्हणाला. आणि माझी काळजी घेताना तुम्ही सगळे स्वतःकडे लक्ष देत नाहीये त्याचं काय? आई आणि सौरभची काळजी घेताय तुम्ही, पण तुमचं काय आर्यन? आर्या, तू, यश, तुमचं जरा तरी लक्ष आहे का स्वतःकडे? मृदुला म्हणाली. अशाही परिस्थितीत तू कशी काय दुसऱ्यांचा विचार करू शकतेस ग? मगाशी तुझं कंडिशन बघून माझा फक्त जीव जायचा बाकी होता. आणि आर्यन तिच्या डोळ्यात बघून म्हणाला. मृदुलाने त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्याच्या तोंडावर हात ठेवला. काहीही काय बोलतोयस रे तू? परत असं काही बोललास ना तर बघ. ती रागात म्हणाली. पण आवाज मात्र जड झाला होता. आणि दुसऱ्यांची म्हणजे काय रे?
तुमची काळजी वाटते मला, कारण तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. मृदुला म्हणाली, बरं बाई सॉरी, तू आराम कर, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतो. आर्यन तिच्या गालावर हात ठेवून तो म्हणाला, अरे कशाला, आता आई आली की जेवायचंच तर आहे. मृदुला म्हणाली, त्याला वेळ आहे अजून, तोपर्यंत ज्यूस घ्यायला काय हरकत आहे. आर्यन म्हणाला, आर्यन नको ना. मृदुला क्यूटचा फेस करून म्हणाली, काय नकोय आमच्या बहिणींबाईंना. यश रूममध्ये येत म्हणाला, एकटाच आलास, आई आणि सौरभ कुठे आहेत. मृदुला वाकून रूमच्या बाहेर बघत म्हणाली, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. यश म्हणाला, कसं आहे माझं बाळ. विशाखा, यशची आई, आत येत म्हणाली, मामी. त्यांना बघून मृदुलाला खूप आनंद झाला. त्यांनी येऊन तिला मिठी मारली आणि तिच्याजवळ बसल्या. तेवढ्यात स्थितीज, रोहिणी आणि सौरभ आत आले. मामा. मृदुला आश्चर्याने सगळ्यांकडे बघत होती. अशी काय बघतेस बच्चा. अगं जे आपल्याला हवं होतं ना ते फायनली झालंय. यश उत्साहाने म्हणाला, काय मामा, खरंच तुम्ही आईला माफ केलंय. मृदुलाने विचारले, अगं तुझ्या आईला माफ करणारा मी कोण. उलट मीच तुझ्या आईचा, तुझा, खरं तर माझ्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे. बेटा जमलं तर मला माफ कर. स्थितीज हात जोडून म्हणाले, मामा अहो काय करताय तुम्ही. तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. मामा तुमचे हात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. मृदुला उठून त्यांचे हात सोडवत म्हणाली. मामांनी तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बघितलं का चॅम, आता आपले लाड कोण करणार बाबा. आपला पत्ता तर कट आता. यश नाटकीपणे म्हणाला, बघ ना दादा, अब हम तो किसी के कुछ लगते ही नाही. सौरभ रडण्याची ॲक्टिंग करत यशला मिठी मारत म्हणाला. यावर सगळेच हसायला लागले. ए तुम्ही नौटंकी बंद करा रे. माझे लाड झाले की लगेच तुमच्या पोटात दुखायला लागतं ना. मृदुला म्हणाली. मृदुला बाळा अगं गरम लागतंय तुझं. आई काळजीने म्हणाल्या. हो ना काकू, अहो मगाशीच ताप आलेला हिला, पण आम्हाला आराम करायचा नसतो ना. आता तुम्हीच सांगा हिला. आर्यन म्हणाला. आर्यन बाळा तू आराम कर. रोहिणी मी जरा डॉक्टरांना भेटून येतो. मामा म्हणाले. भाऊसाहेब फारच आनंदात असतील आज तर. आफ्टर ऑल त्यांना त्यांचे बंधुराजे भेटले नाही ना मामी. मृदुला म्हणाली, गपक नौकटंकी, खूपच मस्ती सुचते ना तुला. गुपचूप जेवून घे आणि आराम कर. आई म्हणाली. स्थितीच डॉक्टरांना भेटायला गेली. सगळ्या गोष्टींचा विचार करून परवा ऑपरेशन करायचं ठरवलं. यशचे बाबा पण डॉक्टरांना असिस्ट करणार होते. उद्या मृदुलाच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या टेस्ट होणार होत्या. त्यांनी सगळ्यांना ही गोष्ट सांगितली. रोहिणी आपण आत्ता घरी जाऊया, तुला पण आरामाची गरज आहे. स्थितीज म्हणाले. अरे पण दादा मृदुला, तिलाच कसं सोडून जायचं. आई म्हणाली, अगं यश आणि आर्यन आहे ना तिच्याजवळ. तसंही उद्या दिवसभर इथेच थांबावं लागेल आपल्याला, म्हणून म्हणतोय चल आता घरी जाऊया. स्थितीज म्हणाले, हो आत्या तुम्ही जा बिंदास घरी, मी आणि आर्यन आहे मृदुलाजवळ. यश म्हणाला. सगळे घरी जायला निघाले. सौरभ थांबायचा हट्ट करत होता, पण त्या दोघांनी त्यालाही समजावून घरी पाठवले. मृदुला झोपली होती म्हणून यश आणि आर्यन रूमच्या बाहेर येऊन बसले. बोललास तिच्याशी. यशने विचारले. आर्यनने जे झालं ते सगळं यशला सांगितलं. आर्यन मला वाटतं आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. सध्या ती या सगळ्याचा विचार करण्याच्या कंडिशनमध्ये नाहीये. यश म्हणाला. मलाही तेच वाटते यश, आपणही आता याचा विचार नको करायला. परवा ऑपरेशन आहे आणि ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आर्यन म्हणाला. माय सिस्टर इज व्हेरी लकी आर्यन. तुझ्यासारखा जोडीदार तिला मिळाला तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होईल. यश म्हणाला. काहीही काय रे, तुझी बहीण ना खूप स्वीट आहे. यश ती स्वतः कितीही प्रॉब्लेममध्ये असली ना तरी सतत सगळ्यांचा विचार करते. मनाने खूप हळवी आहे ती, पण मी खूप स्ट्रॉंग आहे असं दाखवते. खूप निरागस आहे ती आणि तितकीच समजूत पण. आर्यन भान हरपून तिच्याबद्दल बोलत होता. अरे बस बस, किती कौतुक करशील माझ्या बहिणीचं. म्हणजे ती आहेच तशी कौतुक करण्यासारखी, पण आता आयुष्यभर हेच करायचं तुला, सो आता पुरतं पुरे. यश त्याला चिडवत म्हणाला. तसा आर्यन भानावर आला. माझा जाऊ दे रे, आधी मला हे सांग, तू आर्याला कसं तयार केलं घरी थांबवायला. अरे कालपासून मी आणि मृदू तिच्या मागे लागलो होतो, पण ती तर काही ऐकायला तयारच नव्हती. आर्यन विषय बदलण्यासाठी म्हणाला. माझंच कुठे ऐकत होती ती. खूप समजावलं तेव्हा कुठे तयार झाली. खूप हट्टी आहे हा ती. तुम्हाला दोघांना एकत्र वेळ द्यावा ही आयडिया पण तिचीच होती. यश म्हणाला. अच्छा, म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता हो. नाही रे, प्लॅन वगैरे काही नाही. तीच म्हणाली मला की मृदुला तुझ्याशी मन मोकळेपणाने बोलेल
आपण फक्त तिला थोडा वेळ द्यायला हवा. यश म्हणाला. आर्यन आणि यश बराच वेळ गप्पा मारत होते. मध्ये मध्ये मृदुलाला बघून येत होते. गोळ्यांमुळे तिला गाढ झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मृदुलाच्या टेस्ट सुरू झाल्या. पूर्ण दिवस त्यातच गेला. संध्याकाळी मृदुला, आर्या आणि यश बसले होते. आर्या, उद्याची डेट किती आहे ग? काहीतरी आठवून मृदुलाने विचारले. उद्याची डेट 25 आहे. का ग? अचानक का विचारलं? आर्या म्हणाली. अरे यार, मी अशी कशी विसरले? यश, उद्या सौरभची एंट्रन्स एक्झाम आहे. मृदुला म्हणाली. अगं पण श्याम तर काहीच बोलला नाही. यश म्हणाला. तेच ना, कुठे तो आहे तो? मृदुला रागात म्हणाली. हे बघ मृदू, तू प्लीज चिडू नको त्याच्यावर. तो आर्यांसोबत मेडिसिन्स आणायला गेलाय. यश तिला समजावत म्हणाला. आता तू त्याची साईड घेऊ नको हा यश. असा कसा रे हा? एक्झामचं काहीच टेन्शन नाहीये याला. मृदुला म्हणाली. तू शांत हो ना मृदू, तो आला की बोलू आपण त्याच्याशी. आर्या म्हणाली. थोड्या वेळाने आर्यन आणि सौरभ परत आले. दादू, तू एवढा केअरलेस कधीपासून वागायला लागलास? तो आता येताच मृदुला त्याला म्हणाली. काय झाले दीदी? सौरभला काहीच कळत नव्हतं. उद्या काय आहे सौरभ? मृदुला म्हणाली. अगं दीदी, लक्षात आहे माझ्या उद्या काय आहे ते, पण मी नाही जाणार आहे उद्या एक्झामला. सौरभ म्हणाला. मूर्ख आहेस का तू दादू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मृदुला त्याच्यावर ओरडली. जोरात बोलल्यामुळे तिच्या डोक्यात कळ गेली. तिने लगेच डोक्याला हात लावला. मृदू, तू प्लीज शांत हो. आर्यन काळजीने म्हणाला. आर्यन, कशी शांत हो मी? बघ ना तो काय म्हणतोय. मृदुला चिडून म्हणाली. मला फक्त एवढं म्हणायचं की उद्या माझ्या दिदीचं ऑपरेशन आहे आणि तिला सोडून मी कुठेही जाणार नाही आहे. सौरभ म्हणाला. एक्झाम्स पण महत्त्वाची आहे ना श्याम? यश त्याला समजावत होता. माझ्या दिदीच्या ऑपरेशनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझ्यासाठी काहीच नाहीये. सौरभ ऐकायलाच तयार नव्हता. तो बाहेर निघून जात होता. दादू, इकडे ये, इथे बस. मृदुलाने त्याला जवळ बसायला सांगितले. तू नेहमी माझं ऐकतोस ना दादू? माझ्यासाठी तुझी एक्झाम माझ्या ऑपरेशनपेक्षा जास्त महत्त्वाची आहे ना? IIT मध्ये शिकण्याचं तुझं स्वप्न पूर्ण होताना पाहणं हे पण माझं स्वप्न आहे दादू. तुझ्या दिदीचं हे स्वप्न तू पूर्ण करणार नाही का? उद्या मी या जगात नसेल ना? सौरभने तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिच्या तोंडावर हात ठेवला. तू असं काही बोलणार असशील ना तर मी अजिबात तुझं नाही काही ऐकून घेणार नाही. नाही बोलणार. पण तू जाशील ना उद्या एक्झामला? मृदुला म्हणाली. तू जे सांगशील ते करील मी, पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवे. मला माझी दिदी आयुष्यभर अशीच माझ्यासोबत हवी आहे. सौरभ म्हणाला. मृदुलाने त्याला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांचं प्रेम बघून बाकीचेही सगळे इमोशनल झाले होते. चला चॅम्प, आता घरी जाऊन आराम करा. मृदू, उद्या मी स्वतः चॅम्पला सोडून येईल सेंटरवर, त्यामुळे डोंट वेरी. आणि आता तू पण आराम कर, यश म्हणाला. आर्यन सगळ्यांना घरी सोडून आला. सकाळी 12 वाजता मृदुलाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेणार होते. सौरभ मृदुलाला भेटून पेपरला गेला. यश त्याला सोडायला त्याच्यासोबत गेला. जशी जशी ऑपरेशनची वेळ जवळ येत होती मृदुलाला भीती वाटत होती. ती खूप पॅनिक होत होती. ऑपरेशन नाही करायचं असं म्हणत होती. सगळे तिला खूप समजावत होते, पण ती कुणाचंच ऐकत नव्हती. ती घाबरली होती. त्यामुळे तिचं ब्लड प्रेशर फ्लॅक्टक व्हायला लागलं होतं. ऑपरेशनसाठी आधी तिची BP नॉर्मल व्हायला हवं असं स्थितीज म्हणाले. यशही अजून परत आला नव्हता. मृदू, बाळा ऐक ना, असं काय करते? आई मृदुलाला समजावत होती. आई, तुला कळत कसं नाहीये? मला नाही करायचं आहे ऑपरेशन. मृदुला वैतागून म्हणाली. ती सारखी रडत होती. डोक्यावर ट्रेस असल्यामुळे आता तिला त्रास व्हायला लागला होता. नीट श्वासही घेता येत नव्हता. आर्यन आतापर्यंत खूप शांतपणे तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकतच नव्हती आणि त्यात आता तिला त्रास होत होता. हे बघून त्याने पेशन्स संपले. मृदुला, इकडे बघ ना माझ्याकडे. आर्यन तिच्याजवळ जाऊन बसला. दोन्ही हाताने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिचे डोळे पुसले. आर्यन, मला नाही करायचं हे ऑपरेशन. मला खूप भीती वाटते रे, मृदुला हुंदके देत म्हणाली. चूप, कम डाऊन, हे पाणी पी. आर्यनने तिला पाणी दिलं. पाणी पिऊन मृदुला थोडी शांत झाली. मृदुला, डू यू ट्रस्ट मी? त्याने तिच्या डोळ्यात बघून शांतपणे विचारले. मृदुलाने मानेनेच हो म्हणून सांगितले. आर्यनने तिला झोपवलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिचा हात हातात घेतला. तू कधीपासून एवढी सेल्फिश झाली मृदू? तूच अशी वागली तर काकूंना कधी कोणी धीर द्यायचा ग? तूच नेहमी म्हणते ना की आम्ही सगळी तुझी स्ट्रेंथ आहोत. मग आज आम्ही तुझ्यासोबत असतानाही तू अशी कमजोर का पडलीस? तुला जर आम्हाला सगळ्यांना आनंदात बघायचं असेल तर त्यासाठी तुला लवकर बरं व्हावं लागेल ना मृदू, होशील ना?
मृदुलाने हो म्हणून मान डोकावली. मृदुलाचे डोळे आता जळ व्हायला लागले होते. थोड्याच वेळात तिला झोप लागली. आता तिचे ब्लड प्रेशर नॉर्मल झाले होते. काही वेळाने मृदुलाला ऑपरेशनसाठी घेऊन गेले. बाहेर सगळे अस्वस्थपणे ऑपरेशन संपवण्याची वाट बघत होते. अर्ध्या तासाने स्थितीच बाहेर आले तसे सगळेच त्यांच्याजवळ आले. यश, ऑपरेशनमध्ये खूप ब्लड लॉस होतोय आणि आपल्याकडे ब्लड कमी आहे. हॉस्पिटलमध्ये जे ब्लड होतं ते एका इमर्जन्सी पेशंटसाठी वापरावं लागलं. आपल्याला लवकरात लवकर कुठून तरी ब्लड अरेंज करावं लागेल. स्थितीज म्हणाले, बाबा आम्ही बघतो ते, तुम्ही फक्त मृदूची काळजी घ्या. यश म्हणाला. स्थितीज ओटीमध्ये परत गेले. मृदूच्या आई आणि मामीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आर्या, यश आणि आर्यन वेळासारखे लोकांना फोन लावत होते. खूप प्रयत्न करूनही त्यांना ब्लड मिळत नव्हतं. एका ठिकाणाहूनही आर्यनला रिस्पॉन्स मिळाला तसा तो लगेच तिथे जाण्यासाठी निघाला. इकडे यश आणि आर्याचे प्रयत्न चालूच होते. 15 मिनिटात आर्यन तिथे पोहोचला आणि त्याला ब्लड मिळालं. तो लगेच हॉस्पिटलला परत येण्यासाठी निघाला. आर्यनची कार जरा स्पीडमध्येच होती. मध्येच त्याचा फोन वाजला. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मृदुलाचा चेहरा येत होता. त्याला तिची खूप काळजी वाटत होती. मध्येच त्याचा फोन वाजला. हॅलो आर्यन, कुठे आहेस तू? यशने विचारले. यश, मला ब्लड मिळालंय, मी 5 मिनिटात पोहोचतोय. आर्यन म्हणाला. अरे मी तुला तेच सांगायला फोन केलाय, ब्लडची अरेंजमेंट झाली आहे, तू फक्त लवकर परत ये. यश म्हणाला. हो यश, मी पोहोचतोय तिथे. आर्यन म्हणाला. तो फोन ठेवतच होता तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने एक ट्रक आला. आर्यनने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या गाडीला ट्रकची धडक बसली. हॅलो आर्यन, हॅलो. यशने तो आवाज ऐकला होता. काहीतरी झालं हे कळायला त्याला वेळ लागला नाही आणि तो पळतच बाहेर गेला.